जेव्हा भारताच्या मंगळयान मोहिमेने पहिल्यांदा मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला ना, तेव्हा साहजिकच संपूर्ण जगाच्या बातम्यांमध्ये तो मथळा होता. पण पण एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे बहुतेकांचं लक्षच गेलं नाही. हो ना, म्हणजे त्या महाकाय उपग्रहाला जे हजारो किलोमीटर दूरवरून नियंत्रित करणारा मेंदू होता, म्हणजेच त्यात असलेली मुख्य सेमीकंडक्टर चिप, ती काही अमेरिका किंवा तैवानमधून विकत घेतलेली नव्हती. ती चक्क भारतातल्याच एका अत्यंत सुरक्षित आणि शांत प्रयोगशाळेत बनली होती. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. हो, आज आपण आपल्या स्रोतांचा, ज्यामध्ये काही तांत्रिक लेख आणि करिअर मार्गदर्शिका आहेत, त्यांचा वापर करून सेमीकंडक्टर लॅबोरेटरी मोहाली म्हणजेच SCL या संस्थेचा अभ्यास करणार आहोत. नक्कीच. कारण हे केवळ एका लॅबचं विश्लेषण नाहीये. ही खऱ्या अर्थाने भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका छुप्या अस्त्राची ओळख आहे, असं मी म्हणेन. आणि हे अस्त्र समजून घेणं आज खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण रोज मोबाईल, लॅपटॉप वापरतो, पण त्यामागे काय चालतं हे आपल्याला माहिती नसतं. हो, आणि हा विषय केवळ एखादी चिप कशी बनते यापुरता मर्यादित नाहीये. हा विषय भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेविषयी आहे. ज्या वेगाने जग बदलतंय ना, तिथे स्वतःच्या देशात तंत्रज्ञान विकसित करणं ही आता फक्त महत्वाकांक्षा राहिलेली नाहीये. अगदी ती आता एक धोरणात्मक गरज बनली आहे. आणि यातूनच भविष्यात प्रचंड रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत कार्य करणारी ही SCL मोहाली आजकाल खूप चर्चित असली तरी मला स्रोतांमधून हे वाचून आश्चर्य वाटलं की तिची सुरुवात काही काळ परवा झालेली नाही. हो, ती खूप जुनी संस्था आहे. 1976 मध्ये म्हणजे सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड या नावाने तिची स्थापना झाली होती. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आजही ही भारतातील एकमेव सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन लॅब, ज्याला आपण फॅब म्हणतो, ती आहे. इथे एकमेव हा शब्द खूप वजनदार आहे, कारण जगात अशा हजारो कंपन्या आहेत ज्या चिप्स फक्त डिझाईन करतात. म्हणजे फक्त कम्प्युटरवर आराखडा बनवतात, हो ना? हो, अगदी तसंच. पण त्या कागदावरच्या डिझाईनला प्रत्यक्ष भौतिक आकार देणाऱ्या फॅब लॅब्स मोजक्याच आहेत. SCL मध्ये नुसतं कागदी संशोधन होत नाही, तिथे प्रामुख्याने VLSI डिझाईनवर काम चालतं. अच्छा. यात अत्यंत गुंतागुंतीचे इंटिग्रेटेड सर्किट्स, ॲनालॉग आणि डिजिटल सर्किट्स डिझाईन केले जातात. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे CMOS 180 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित चिप्सचं प्रत्यक्ष उत्पादन तिथे होतं. या प्रत्यक्ष उत्पादनाची प्रक्रिया वाचताना म्हणजे मला एक वेगळीच कल्पना सुचली. हो, मी या चिप फॅब्रिकेशनची तुलना एका अतिसूक्ष्म उच्च तंत्रज्ञान असलेल्या शहराशी करत होतो. हे उदाहरण खूप छान आहे. हो ना. म्हणजे हे असं शहर आहे जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. इथे नॅनोमीटरच्या पातळीवर म्हणजेच एका केसाच्या जाडीपेक्षाही हजारो पटींनी लहान अशा अचूकतेने रस्ते आणि इमारती बांधल्या जातात, ज्यांना आपण सर्किट्स आणि ट्रान्झिस्टर्स म्हणतो. आणि यात एक छोटी चूक, आणि संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. एका छोट्याशा लॅबमध्ये तयार झालेली ही सूक्ष्म चिप थेट मंगळावर जाणाऱ्या मोहिमेवर नियंत्रण ठेवते. ही खरोखरच अवाक करणार आहे. त्या अतिसूक्ष्म शहराची निर्मिती किती आव्हानात्मक असते हे समजण्यासाठी फॅबच्या आतील वातावरणाची आणि तिथे चालणाऱ्या MEMS सेन्सर्सच्या निर्मितीची कल्पना करणं आवश्यक आहे. ते कसं? तिथे क्लीन रूम्स असतात. बाहेरील जगातील एका साध्या धुळीच्या कणाचा आकार चिपवरील ट्रान्झिस्टरपेक्षा मोठा असतो. बापरे. म्हणजे एक धुळीचा कण पण चालत नाही तिथे. अजिबात नाही. जर तो धुळीचा कण त्या चिपवर पडला ना, तर ते अगदी एखाद्या मोठ्या महामार्गावर महाकाय अश्नी म्हणजे उल्का कोसळल्यासारखं असतं. लाखो रुपयांची आणि कित्येक महिन्यांची मेहनत एका सेकंदात वाया जाऊ शकते. म्हणजे तिथे काम करणं हे अत्यंत शिस्तीच असणार. हो, अतिशय कडक नियम असतात तिथे. आणि ह्याच नियंत्रित वातावरणात SCL MEMS सेन्सर्स बनवते. स्रोतांमध्ये या MEMS सेन्सरचा उल्लेख वारंवार येतो. पण मला हे समजून घ्यायचंय की हे सेन्सर्स प्रत्यक्ष भौतिक जगात नक्की काम कसं करतात? सांगते. MEMS म्हणजे मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स. सोप्या भाषेत सांगायचं तर हे नुसते स्थिर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स नसतात. यात अत्यंत सूक्ष्म असे यांत्रिक भाग असतात. यांत्रिक भाग? हो. म्हणजे अगदी लहान मशीनसारखे? हो, जसे की छोटे स्प्रिंग्स, गिअर्स किंवा पडदे जे डोळ्यांना दिसतही नाहीत.
जेव्हा भौतिक जगात काही हालचाल होते, दाब बदलतो किंवा तापमान बदलतो, तेव्हा हे सूक्ष्म यांत्रिक भाग हलतात. अच्छा, म्हणजे ते सेन्स करतात हालचाल. अगदी. आणि त्या हालचालीचं ते लगेच इलेक्ट्रॉनिक सिग्नल्समध्ये रूपांतर करतात. उदाहरणार्थ, गाड्यांमध्ये अपघात झाल्यावर एअरबॅग उघडण्यासाठी जे सेन्सर्स असतात ना, हां, ते जे सेकंदाच्या हजाराव्या भागात गाडीचा वेग कमी झाल्याचं ओळखतात. हो, ते या मेम्स तंत्रज्ञानामुळेच शक्य होतं. म्हणजे डिझाईन करण्यापासून ते चिप तयार करणं, मेम्स सेन्सर्स बनवणं आणि त्यानंतर त्या चिप्सची चाचणी म्हणजे टेस्टिंग आणि पॅकेजिंग हे सर्व काही एकाच छताखाली चालतं. अगदी बरोबर. हे पर्यार्थाने स्वयंपूर्ण असणं आहे. आणि हेच भारताच्या दृष्टीने धोरणात्मकरित्या अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला टेस्टिंगसाठी चिप्स बाहेर पाठवावे लागत नाहीत. नाही. मेमरी डिव्हायसेस अँड अँप्लिफायर्स यांसारखी उत्पादनेही तिथेच बनवली जातात. हे सर्व एकाच ठिकाणी असल्यामुळे बाहेरच्या देशांवर विसंबून राहावं लागत नाही. बरं, पण मला आता एका वेगळ्या मुद्द्याकडे वळायचं आहे. स्रोत सांगतात की भारत सरकार आता SCLमध्ये तब्बल 4,500 कोटी रुपयांची 4,500 कोटींची महागुंतवणूक करते. हो, हा खूप मोठा निर्णय आहे. पण मला सांगा, एवढी प्रचंड रक्कम एकाच लॅबवर खर्च करणं हा एक मोठा जुगार वाटत नाही का? यातून SCLला एक आधुनिक सेमीकंडक्टर हब बनवण्याचा उद्देश आहे असं म्हटलंय, पण इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतो. विरोधाभास? कसला विरोधाभास? आता बघा ना, आपल्या माहितीनुसार SCL सध्या 180 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर काम करत आहे. हो, ते 180 नॅनोमीटरवर काम करतात. आणि आज तंत्रज्ञानाच्या जगात म्हणजे आपल्या हातातल्या फोनमध्ये 5 नॅनोमीटर किंवा 3 नॅनोमीटरच्या चिप्स वापरल्या जातात आहेत. मग माझा प्रश्न असा आहे की जर आपण 180 नॅनोमीटरवर आहोत, जे जुनं तंत्रज्ञान आहे, तर ही 4500 कोटींची गुंतवणूक खऱ्या अर्थाने आपल्याला जागतिक पातळीवर कशी आणेल? हा प्रश्न खूप लोक विचारतात. आपण जुन्याच तंत्रज्ञानावर इतके पैसे का खर्च करत आहोत? ही गुंतवणूक केवळ काही नवीन मशीन्स आणण्यासाठी आहे की यामागे काही वेगळं गणित आहे? मी सांगते. 3 नॅनोमीटर आणि 180 नॅनोमीटर यातील फरक केवळ नवीन विरुद्ध जुना असा नाहीये. तो उपयोगितेचा आणि भौतिकशास्त्राचा आहे. म्हणजे कसं? बघा, 3 नॅनोमीटरच्या चिप्स अत्यंत शक्तिशाली आणि आकाराने लहान असतात, हे खरं आहे. पण त्या तितक्याच नाजूकही असतात. त्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपसाठी योग्य आहेत, जिथे बॅटरी वाचवणं महत्त्वाचं असतं. हो, कारण फोनमध्ये आपल्याला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त काम हवं असतं. अगदी. पण जेव्हा एखादी इलेक्ट्रिक कार म्हणजे EV, वॉशिंग मशीन, औद्योगिक क्षेत्रातील मोठी मशीन्स किंवा अगदी अंतराळयानातील उपकरणं चालवायची असतात. अच्छा, तिथे मोठी मशीन्स असतात. हो, तिथे प्रचंड उष्णता आणि हाय व्होल्टेजचा सामना करावा लागतो. अशा भयानक आणि कठोर वातावरणात 3 नॅनोमीटरची चिप लगेच जळून खाक होईल. बापरे, म्हणजे तिथे अधिक मजबूत आणि टिकाऊ चिपशी गरज असते. नक्कीच. आणि तिथेच 180 नॅनोमीटर किंवा तत्सम नोड्स कामी येतात. त्या चिप्स आकाराने थोड्या मोठ्या असल्या तरी त्या अत्यंत टिकाऊ असतात आणि हाय व्होल्टेज सहज हाताळू शकतात. हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे ते जुनं नाहीये. नाहीये. आजही जगात वापरल्या जाणाऱ्या एकूण चिप्सपैकी एक खूप मोठा टक्का याच लेगसी नोड्सचा आहे. त्यामुळे 180 नॅनोमीटर हे कालबाह्य नसून विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाचं आहे. हा दृष्टिकोन खूप काही स्पष्ट करणार आहे. म्हणजे 4,500 कोटींची गुंतवणूक ही फक्त 3 नॅनोमीटरच्या महागड्या मशीन्स आणून रातोरात तैवान किंवा अमेरिकेला मागे टाकण्यासाठी नाहीये. नाही. तर सध्याची जी जागतिक गरज आहे, जसं तुम्ही म्हणालात, ऑटोमोबाईल्स आणि इंडस्ट्रियल सेन्सर्स, त्याची एक भक्कम पुरवठा साखळी भारतात निर्माण करणं हा यामागचा उद्देश दिसतोय. अगदी अचूक. आणि मशिनरी हा या गुंतवणुकीचा फक्त एक छोटा भाग आहे बरं का. 4,500 कोटी रुपये देऊन जगातील सर्वात प्रगत लिथोग्राफी मशीन्स विकत घेता येतीलही. हो, पैसे टाकले की मशीन मिळेल. पण कोणतीही मशीन आपोआप चालत नाही ना. नॅनोमीटरच्या पातळीवर काम करणारी मशीन्स चालवण्यासाठी क्वांटम फिजिक्स आणि मटेरियल सायन्स समजणाऱ्या माणसांची गरज असते. हे मात्र खरंय. म्हणजे कुशल मनुष्यबळ. हो, रातोरात असा अत्यंत कुशल कामगार वर्ग उभा राहू शकत नाही. ही गुंतवणूक म्हणजे त्या कुशल मनुष्यबळाची, सप्लाय चेनची आणि संपूर्ण इकोसिस्टमची पायाभरणी आहे. आणि इथूनच या गुंतवणुकीचा थेट संबंध आजच्या तरुण पिढीशी येतो. म्हणजे एवढा मोठा कारखाना आणि इकोसिस्टम उभी राहतेय, तिथे काम करण्यासाठी बुद्धिमत्तेची आणि कुशाग्र इंजिनियर्सची प्रचंड गरज भासणार आहे. हो,
हजारो नोकऱ्या निर्माण होतील. हा कुशल वर्ग कुठून येईल? मी स्रोतांमध्ये पदवीधर म्हणजे अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ज्या संधी पाहिल्या ना, त्या पाहिल्यावर लक्षात येतं की हा एका नवीन करिअर क्षेत्राचा उदय आहे. SCL मध्ये अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय स्पष्ट ब्लूप्रिंट उपलब्ध आहे. जे विद्यार्थी BE किंवा BTech करत आहेत, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्सच्या शाखांमधून. हो, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा फिजिक्स, त्यांना थेट फॅबमध्ये उन्हाळी सुट्टीतील म्हणजे समर इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. क्या बात है. आणि एवढंच नाही, फायनल इयरचे जे प्रोजेक्ट्स VLSI किंवा चिप डिझाईनवर आधारित असतात ते प्रत्यक्ष SCL मध्ये करता येतात. एखाद्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे विचार करा, प्रत्यक्ष त्या क्लीन रूममध्ये जाऊन जिथे धुळीचा एक कणही चालत नाही तिथे काम करण्याचा अनुभव मिळणं, हे कोणत्याही सामान्य सॉफ्टवेअर कोडिंगच्या इंटर्नशिपपेक्षा खूप वेगळं आहे. आणि मौल्यवानही आहे. हो ना. एका डेस्कवर बसून नुसता कोड लिहिणे आणि प्रत्यक्ष सिस्टम म्हणजे हार्डवेअर कसं बनतं हे पाहणे, यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे एखाद्या व्हिडिओ गेमच्या लेव्हलसारखं वाटते मला. व्हिडिओ गेमच्या लेव्हल्स कसं काय? म्हणजे बघा, पहिल्या वर्षात बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रामिंग शिकायचं, ही झाली लेव्हल 1. दुसऱ्या वर्षात सेमीकंडक्टर बेसिक्स, ती लेव्हल 2. तिसऱ्या वर्षात छोटे प्रोजेक्ट्स, लेव्हल 3. आणि फायनल इयर म्हणजे गेटची तयारी किंवा SCLची इंटर्नशिप, ही झाली फायनल बॉस लेव्हल. छान उदाहरण दिलंय हे. आणि नोकरीच्या संधींच्या बाबतीतही हेच लागू होतं. तिथे सायंटिस्ट बी, डिझाईन इंजिनियर किंवा प्रोसेस इंजिनियर अशी अत्यंत महत्वाची पदे असतात. यासाठी पण बहुधा उत्तम गेट स्कोर आवश्यक असतो ना? हो, कारण तिथे अत्यंत सखोल तांत्रिक ज्ञानाची गरज असते. या व्यतिरिक्त ज्यांनी BTech केलेलं नाही आहे, अशा डिप्लोमा आणि BSc झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही रस्ते खुले आहेत. अच्छा, म्हणजे फक्त इंजिनियरसाठीच नाही? नाही, त्यांच्यासाठी टेक्निकल असिस्टंटची पदे असतात. ते फॅब्रिकेशन युनिटमधील मशीन्स चालवण्याचं आणि देखभालीचं अत्यंत महत्त्वाचं काम सांभाळतात. आणि मला सर्वात आकर्षक गोष्ट ही वाटली, म्हणजे स्रोतांमध्ये जो सुरुवातीचा पगार दिलाय. सुरुवातीला 4 ते 6 लाख रुपये वार्षिक, असा चांगला पगार, आणि तीही भारत सरकारची स्थिर नोकरी. हो, आणि सरकारी नोकऱ्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेकदा काय येतं? फाईल्स, कागदपत्र आणि कंटाळवाणा प्रशासकीय काम. बरोबर. पण इथे एक शास्त्रज्ञ म्हणून थेट जागतिक दर्जाच्या कटिंग एज तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळते. खाजगी क्षेत्रातील हायटेक काम आणि सरकारी नोकरीचं स्थैर्य, असा हा खरोखरच दुर्मिळ संगम आहे. हो, हा संगम सहसा पाहायला मिळत नाही. आणि जे विद्यार्थी पुढे रिसर्चमध्ये म्हणजे R&D मध्ये जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी इथे संधी असतीलच. हो, तिथे चिप डिझाईन आणि सेन्सर्सवर काम करून पुढे PhD करण्याचे दरवाजेही खुले होतात. पदवी स्तरावरच असा एक्सपोजर मिळणं हे कोणत्याही विद्यार्थ्याच्या करिअरसाठी एक मजबूत लॉन्चपॅड ठरू शकतं. पण या लॉन्चपॅडवरून यशस्वी उड्डाण करण्यासाठी फक्त इंजिनिअरिंगची डिग्री हातात असणं पुरेसं नाहीये. नक्कीच नाही, स्किल्स खूप लागतात. मी स्रोतांमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची एक भली मोठी यादी पाहिली. त्यात VLSI डिझाईन, व्हेरिलॉग, VHDL यासारख्या तांत्रिक कौशल्यांचा उल्लेख आहे. सोबतच सेमीकंडक्टर फिजिक्स, ॲनालॉग व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि CMOS तंत्रज्ञानाची सखोल माहिती हवी, असंही म्हटलंय. हे जे तुम्ही आता सांगितलं ना, हे सर्व हार्डवेअर किंवा प्रत्यक्ष भौतिक संकल्पनांशी जोडलेलं ज्ञान आहे. पण आजचं चिप डिझाईन काही कागदावर पेन्सिलनी होत नाही. हो, अब्जावधी ट्रान्झिस्टर्स हाताने काढणं तर अशक्यच आहे. अगदी. त्यासाठी कॅडेन्स, मॅटलॅब आणि पायथन यांसारख्या अत्यंत प्रगत सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. याला आपण सॉफ्टवेअर कौशल्य म्हणतो. इथेच मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. म्हणजे आजकाल सगळीकडेच कोडिंग आणि पायथन शिकायची एक वेगळीच लाट आली आहे ना? हो, सर्वांनाच पायथन शिकायचं आहे. प्रत्येकाला वाटतं की कोडिंग आलं की सगळं आलं. पण अशा कोर फॅब्रिकेशन लॅबमध्ये काम करताना खऱ्या अर्थाने काय जास्त महत्त्वाचं ठरतं? नुसतं सॉफ्टवेअर वापरता येणं आणि कोड लिहिणे, की सेमीकंडक्टर फिजिक्ससारखं मूळ तांत्रिक ज्ञान? या दोघांपैकी यशाची खरी गुरुकिल्ली कोणती? या दोन्ही गोष्टींचा समतोल समजणं हीच या क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली आहे. समतोल म्हणजे दोन्ही गरजेचं आहे. हो, केवळ उत्तम कोडिंग येऊन अशा कोर लॅबमध्ये चालणार नाही. आपण याला एका संगीतकार आणि वाद्यवृंदाच्या उदाहरणातून समजून घेऊया. बरं. इथे सॉफ्टवेअर कौशल्य म्हणजे पायथॉन किंवा कॅडन्स ही संगीतकाराने कागदावर लिहिलेली संगीताची स्वरलिपी म्हणजेच शीट म्युझिक आहे.
पण सेमीकंडक्टर फिजिक्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे वागतात, व्होल्टेज काय करतं, हे प्रत्यक्ष वाद्य आहे. म्हणजे जर त्या इंजिनियरने सॉफ्टवेअरमध्ये असा एखादा कोड लिहिला जो भौतिकशास्त्राच्या नियमानुसार त्या प्रत्यक्ष सिलिकॉन चिपवर शक्यच नाहीये, तर ते सर्किट जळून जाईल किंवा कामच करणार नाही. तंतोतंत. हे जसं एखाद्या व्हायोलिनवर अशी एखादी नोट वाजवायला सांगणं जी त्या वाद्याच्या आवाक्यातच नाहीये. अगदी अचूक ओळखलात. नुसते पायथनचे कोड लिहून चिप बनत नाही. सॉफ्टवेअर हे केवळ एक साधन आहे. अच्छा. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून भौतिकशास्त्राच्या नियमानुसार प्रत्यक्ष जगात न जळता, न बिघडता काम करणारी सर्किट्स कशी डिझाईन करायची हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. हार्डवेअरचं मूळ ज्ञान आणि त्याला गती देणारं सॉफ्टवेअर यांचं हे अचूक मिश्रणच एका विद्यार्थ्याला उत्तम इंजिनियर बनवू शकतं. हे मिश्रण समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसते साधने चालवता येऊन उपयोग नाही, तर त्या साधनांमागील विज्ञान समजणं आवश्यक आहे. नक्कीच. आपण आजच्या या चर्चेच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. जर आपण आत्तापर्यंतच्या संपूर्ण चर्चेचा धावता आढावा घेतला ना, तर एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समोर येते. ती कोणती? SCL मोहाली हे केवळ एका इमारतीचे किंवा जुन्या प्रयोगशाळेचे नाव राहिलेलं नाहीये. ती भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची एक जिवंत आणि धडधडणारी इकोसिस्टम बनत आहे. होय. मंगळयानासारख्या ऐतिहासिक मोहिमेत योगदान देणारी ही भारतातील एकमेव फॅब लॅब आता 4,500 कोटींच्या महागुंतवणुकीमुळे केवळ मशिनरीच अपडेट करत नाहीये, तर चिप डिझाईन, AI हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्समधील हाय डिमांड करिअरसाठी हजारो तरुण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची ती नांदी ठरत आहे. आणि हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश न राहता त्याचे निर्माते बनण्याच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि धोरणात्मक पाऊल आहे. खरंय. जेव्हा भारत स्वतःच्या चिप्स डिझाईन करेल आणि स्वतःच बनवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल आणि तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता येईल. डोळ्यांसमोर येतं. डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या एका छोट्याशा चिपमध्ये संपूर्ण जगाला चालवण्याची ताकद आहे. अगदी खरंय. पण यातून जाता जाता श्रोत्यांसाठी मला एक नवीन आणि दूरगामी विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. नक्की सांगा. आपण आत्तापर्यंत SCL, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी पाहिल्या, पण या सगळ्याचा जागतिक राजकारणावर काय परिणाम होईल? हा खूप मोठा मुद्दा आहे. विचार करा श्रोत्यांनो, जर भविष्यात भारताने स्वतःच्या सर्व चिप्स, अगदी मोबाईलपासून इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते थेट क्षेपणास्त्रांपर्यंत 100% स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवायला सुरुवात केली, तर जागतिक अर्थकारणावर याचा किती मोठा भूकंप होईल? खूप मोठा बदल होईल. सध्या चिप उत्पादनावर ज्या मोजक्या महासत्तांची मक्तेदारी आहे, त्यांचे नियंत्रण कसे कोलमडेल? यामुळे केवळ ग्राहकोपयोगी वस्तूच स्वस्त होणार नाहीत, तर जागतिक जिओपॉलिटिक्समध्ये भारताचं स्थान आणि ताकद पूर्णपणे एका नवीन उंचीवर पोहोचेल. तंत्रज्ञानाची स्वायत्तता हीच भविष्यातील महासत्तेची खरी ओळख असणार आहे, हे नक्की. जो देश स्वतःच्या चिप्स बनवेल, तोच खऱ्या अर्थाने जगावर प्रभाव टाकू शकेल. श्रोत्यांसाठी हाच एक रंजक आणि विचार करायला लावणारा विचार मागे ठेवून आपण आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करूया. तंत्रज्ञानाच्या या सूक्ष्म पण अफाट जगाबद्दल आणि त्यातून बदलणाऱ्या जागतिक समीकरणांबद्दल नक्की विचार करा. नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद.